डिअर लिस्नर, सांगताना खूप दुःख होतं आहे. आज मी माझ्या चॅनलचे ॲनालिसिस बघितले. ते बघून मला खूप दुःख झालं, कारण की 80% लोक माझ्या चॅनलला कमेंट, सबस्क्राईब आणि लाईक करतच नाही, फक्त बघून जातात. असो, कहाणीला सुरुवात करूया. त्या हलक्या प्रकाशात सिया आणि अर्णव एकमेकांकडे बघतच राहतात. सियाचं हृदय जोरजोरात धडधडत असतं. अर्णव शांत, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं. सिया हळूच नजर खाली करते. मी कॅन्डल आणते. ती वळते, पण अचानक तिचा पाय घसरतो. ती पडणार इतक्यात अर्णव पटकन तिचा हात पकडतो. क्षणभरात सिया त्याच्या खूप जवळ येते. दोघांमध्ये फक्त काही इंचाचं अंतर. दोघांचे श्वास एकमेकांना जाणवतात. सिया हलकीशी घाबरलेली. अर्णव तिच्याकडे पाहत सांभाळून. तो हलक्या आवाजात म्हणतो. सिया त्याच्या डोळ्यात बघते. पहिल्यांदाच तिला त्या नजरेत काळजी दिसते. काही सेकंद दोघं तसंच थांबतात. मग सिया हलकंसं दूर होते. थँक्यू. अर्णव हलकंसं असतो. नेहमी असंच पडत असते का, की आज स्पेशल आहे? सिया थोडी असते. तुमच्यामुळे. अर्णव आयब्रो उचलत. माझ्यामुळे? सिया थोडी शाय होते. हो, अचानक आलात ना. दोघे हलकंसं असतात. तेवढ्यात बाहेरून आईचा आवाज येतो. सिया, कॅन्डल सापडली का? सिया, हो आई, आणते. ती कॅन्डल लावते. रूममध्ये हलका सोनेरी प्रकाश पसरतो. त्या प्रकाशात दोघांचे चेहरे अजून सुंदर दिसत असतात. अर्णव हळूच म्हणतो, सिया. सिया अर्णव थोडा नर्वस होत. एक विचारू? सिया थोडी नर्वस होत. तू माझ्यासोबत परत येताना खुश आहेस ना? हा प्रश्न ऐकून सिया थोडी थांबते. तिच्या मनात खूप विचार चालू असतात. ती हळूच म्हणते, मला भीती वाटते थोडी. अर्णव शांतपणे ऐकत राहतो. सिया पुढे, पण तुमच्यासोबत थोडं सेफ वाटतं. पण हे ऐकून अर्णवच्या चेहऱ्यावर हलकंसं स्माईल येतं. तो हळूच म्हणतो, बस एवढंच पुरेसं आहे माझ्यासाठी. सिया त्याच्याकडे बघते. तिच्या डोळ्यात आता भीती कमी आणि विश्वास जास्त होता. बाहेर पाऊस सुरू होतो. खिडकीतून थेंबांचा आवाज येतो. दोघे खिडकीजवळ उभे राहतात. अर्णव नवीन सुरुवात पावसासारखीच असते. सिया हलकंसं असते आणि कधीकधी भीतीदायक पण. अर्णव पण शेवटी सगळं फ्रेश करत जाते. सिया त्याच्याकडे बघत राहते. दोघे शांतपणे पावसाकडे बघत असतात आणि त्यांच्यामध्ये एक नवीन नातं हळूहळू तयार होतं. दोघे खिडकीजवळ उभे, पावसाचे थेंब आणि त्यांच्या नजरा एकमेकांत हरवलेल्या. अचानक लाईट येते. दोघेही एकदम भानावर येतात. सिया पटकन नजर वळवते. अर्णव हलकंसं खाकरतो. क्षणभर ऑकवर्ड सायलेन्स पसरतो. सिया हळूच, लाईट आली? अर्णव दोघेही थोडे असतात, पण ऑकवर्डनेस अजूनही होती. आता खूप उशीर झालेलाच असतो. बाहेर पाऊस अजूनही सुरू. सिया हळूच बेडकडे बघते आणि तिच्या मनात विचार सुरू असतात. अरे देवा, हा तर सिंगल बेड आहे आणि रूममध्ये सोफा पण नाही. आता दोघं इथे कसं? ती थोडी घाबरते. तिचे हात पुन्हा एकमेकांत गुंततात. अर्णव तिच्या चेहऱ्याकडे बघतो. त्याला कळतं ती काहीतरी विचार करतेस. तो हलकंसं हसत म्हणतो, काय झालं? सिया पटकन, काही नाही. अर्णव थोडा टीजिंग मूडमध्ये, पक्का? चेहऱ्यावर सगळं दिसते. सिया अजून ऑकवर्ड होत, नाही तसं काही नाही. अर्णव बेडकडे बघतो आणि सगळं समजतो. तो हळूच म्हणतो, ओ, हे प्रॉब्लेम आहे का? सिया थोडी सरप्राईज होत, काय? अर्णव हसत, हा बेड. सिया पूर्ण एम्बॅरेस होत. ती नजर खाली करते. अर्णव लगेच सिरियस होतो. रिलॅक्स, टेन्शन घेऊ नकोस. तो शांतपणे पुढे म्हणतो, मी खाली झोपतो. सिया लगेच, नाही नाही तसं नको. अर्णव, अगं खरंच मला काही प्रॉब्लेम नाही. तो पिलो उचलतो, खाली टाकायला जातो. सिया थोडी घाबरून, थांबा. अर्णव तिच्याकडे बघतो. सिया हळूच, तुम्ही खाली का झोपणार? अर्णव, मग? सिया थोडी धाडस करून, आपण ॲडजस्ट करू शकतो. क्षणभर शांतता पसरते. अर्णव हलकंसं स्मित करत, श्युअर. सिया हळूच मान हलवते. दोघे बेडवर बसतात.
मध्ये थोडंसं डिस्टन्स ठेवून दोघांचं हार्ट जोरात धडधडत असतं. सिया हळूच ब्लँकेट ओढते. अर्णव दुसऱ्या बाजूला झोपतो. दोघेही छताकडे बघत, पण झोप काही लागत नाही. काही सेकंदांनी अर्णव हळूच, सिया सिया तुला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर सांग. सिया हलकंसं, नाही ठीक आहे. पुन्हा शांतता. पण त्या शांततेत दोघांनाही एकमेकांची प्रेझेन्स जाणवत असते. सिया हळूच बाजूला वळते. तिची नजर अर्णवकडे जाते. अर्णवही तिच्याकडे बघत असतो. दोघे पुन्हा एकमेकांकडून बघत हलकंसं असतात आणि त्या छोट्या सिंगल बेडवर थोड्या ऑकवर्डनेसमध्ये एक सुंदर जवळीक तयार होत असते. रात्री पूर्ण शांतता, फक्त पावसाचा हलका आवाज आणि दोघांचे धडधडणारे हार्टबीट्स. सिया डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करते, पण झोप काही येत नाही. अर्णवसुद्धा तसंच जागा, छताकडे बघत. अचानक झोपेतच सिया थोडी हलते आणि नकळत तिचा हात अर्णवच्या हातावर येतो. क्षणभर दोघेही फ्रीज होतात. सियाला जाणवतं ती पटकन हात मागे घ्यायला जाते, पण अर्णव हलकंसं तिचा हात पकडतो. सिया शॉक होते. अर्णव हळू आवाजात, रिलॅक्स, मी फक्त तो थोडा थांबतो, तू घाबरू नाही म्हणून. सियाचं हार्ट अजून जोरात धडधडायला लागतं. ती काही बोलत नाही, फक्त शांत होते. काही सेकंदांनी ती हात परत घेत नाही. दोघेही तसेच एकमेकांच्या जवळ आणि हळूहळू दोघांनाही झोप लागते. सकाळी खिडकीतून हलका सूर्यप्रकाश आत येतो. सिया हळूच डोळे उघडते आणि ती शॉक होते. ती अर्णवच्या खूप जवळ झोपलेली असते आणि तिचा हात अजूनही त्याच्या हातात होता. ती पटकन उठण्याचा प्रयत्न करते, पण अर्णवचा ग्रिप थोडा टाईट असतो. ती हळूच, अर्णव हळूच डोळे उघडतो. दोघांचे डोळे भेटतात. क्षणभर कंप्लीट सायलेन्स. मग सिया पटकन हात सोडवते. सॉरी. अर्णव हलकंसं असतो. का? सिया, मी म्हणजे हात. अर्णव टेझिंग मूडमध्ये, हात तू धरला होतास की मी? सिया फुल एम्बॅरेस होत. मला नाही माहीत. अर्णव हसतो. तो उठत म्हणतो, गुड मॉर्निंग सिया. हळूच, गुड मॉर्निंग. दोघांमध्ये आता कालपेक्षा जास्त कम्फर्ट आणि थोडीशी क्यूट ऑकवर्डनेस होती. बाहेरून आईचा आवाज येतो. सिया उठलीस का? सिया पटकन, हो आई येते. ती अर्णवकडे बघते आणि हलकंसं असते. अर्णवही तिला बघत स्माईल देतो. आणि त्या छोट्या रात्रीनंतर त्यांच्या नात्यात एक मोठा बदल झालेला असतो. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.